भक्तजन हो. आज गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आपण पुनश्च एकदा भक्तिरसात बुडून जाण्यासाठी येथे जमलेलो आहोत. साधारण 5,500 वर्षापूर्वी ज्या अद्वितीय व्यक्तीचा जन्म झाला त्यांचा जन्मदिन आज आपण साजरा करणार आहोत. आणि ती व्यक्ती म्हणजे आमचा लाडका श्रीकृष्ण. कृष्ण भक्तीचा, कृष्ण रंगाचा आनंद घेण्यासाठी आज आपल्या गार्डन सिटीतील ओंडे कीर्तनकार आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे येथे उपस्थित आहेत. ते आहेत आपल्या परिचयाचे आपले लाडके श्री कल्पक पिंगळे. त्यांचं आपण जोरदार स्वागत करूया. आज ते आपल्या समोर श्री कृष्ण लीला, श्री कृष्ण चरित्र या संदर्भात काहीतरी सादर करणार आहेत. ते आपण कान देऊन ऐकूया आणि त्याचा आनंद लुटूया. धन्यवाद. श्रीराम 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 श्रीराम. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. जय जय राम राम कृष्ण हरे. जय जय राम राम कृष्ण हरे. जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरे. जय जय राम राम कृष्ण हरे. गोवर्धन धर गोपाल नरत. गोवर्धन धर गोपाल नरत. गोपाल नरत गोकुल संकट हारी. राजा राम गोकुल संकट हारी. राजा राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि. हरि जय जय राम. नवनीरद सम नवनीत प्रिय. नवनीरद सम नवनीत प्रिय. नवल विनोद
जय राम जय जय रूप पहतालोचन रूप पहतालोचन रूप पहतालोचन रूप पहतालोचन सुख झाले हो सागर सुख झाले हो सागर सुख झाले हो सागर रूप पाहतालोचन विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा मानव बरवा तोहा मानव बरवा रूप पाहतालोचन बहुत सुकृतांची जोडी म्हणी विठ्ठले आवडी बहुत सुकृतांची जोडी म्हणी विठ्ठले आवडी विठ्ठले आवडी तो हा मानव सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर महाप्रधानेरी महाप्रधानेरी ओ राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम राजा विराज रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की वाह. कीर्तनाचा नियम असा असतो की बुवानी फक्त म्हणायचं पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की गोपाल कृष्ण भगवान की. कीर्तन हे फक्त इकडनं नाही इकडनं आणि तिकडनं दोन्हीकडनं चालू असतं. त्याच्यामुळे श्रोत्यांचाही तेवढाच सहभाग कीर्तनामध्ये असतो बरं का. नाहीतर सहसा काय होतं काय आहे ना आजकाल झोप लागत नाही का कीर्तन बाजूलाच चालू आहे म्हणून झोपायसाठी कीर्तनात यायचं नाही बरं. पण आपण आज इथे सगळेजण कीर्तनासाठी आला आहात खूप आनंद आहे. आज गोकुळाष्टमीचा उत्सव आपण आदित्य गार्डन सिटी आपल्या सोसायटीमध्ये करतो आहोत. कल्चरल कमिटीचे मनपूर्वक आभार की असे स्तुत्य उपक्रम ते सतत गार्डन सिटीमध्ये करत असतात. यावेळी आलात
एकटे आलात, नवऱ्याला घेऊन आलात, काही नवरे आपल्या सौभाग्यवतींना घेऊन आलेले आहेत, पुढच्या वेळी येताना आपल्या नातवंडांनाही घेऊन या. काय होतं, आपण कीर्तनात येतो, कीर्तनामध्ये गोष्ट ऐकतो प्रल्हादाची, कीर्तनामध्ये गोष्ट ऐकतो ध्रुव बाळाची. प्रल्हादाचं वय किती हो? 8-9 वर्ष. ध्रुव बाळाने कधी साधना सुरू केली? 5 वर्ष. आणि कीर्तनातल्या श्रोत्यांचं साधारण वयोमान 75 वर्ष. म्हणजे काय की ज्यांना आता महाराष्ट्र सरकारने मोफत STची सवलत दिलेली आहे अशी सगळी मंडळी कीर्तन ऐकायला येतात, पण नातवंड काही कीर्तनाला येत नाही. आम्हाला पण कशी काय सवय लागली, आजी घेऊन जायची, आजीच्या मांडीवर झोपायचो, झोपलं काही हरकत नाही, नातवंड मागे खेळत राहिले काही हरकत नाही, कानावरती त्या गोष्टी पडतात, आपोआप गोडी लागते. काय असतं, आपलीच मुलं आपल्याला आजकाल शिकवतात. मुलं म्हणतात की काय आहे ना ते बाबा चायनीज खाऊया. चायनीज म्हणजे का बरं चायनीज? काही नाही, ते चायनीज मस्त असतं एकदम, चायनीज खाऊया. ते चायनीज घेऊन ते काय ते नुसत्या अळ्या त्या मॅगीमध्ये, त्याच्यामध्ये काही चव नाही काही नाही, पण खायला तर रबरासारखं चावलंही जात नाहीये. काय तर मुलंच आपल्याला शिकवतात, बाबा खात राहा, टेस्ट आपोआप डेव्हलप होते. तीच गोष्ट आपण मुलांना सांगायची, बाळा येत राहा, गोडी आपोआप डेव्हलप होते. म्हणून कीर्तनकार बुवाने इकडनं म्हटलं, पुंडलिक वरदा. जोरात आवाज आला की अजून मजा येते. ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. वाह, आज कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम, लाडक्या कृष्णाचा जन्म. तर म्हणून नारदीय कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे काही लोकांना असा कधी कधी शंका येते की आपण कीर्तन बघतो तर इकडे 5 माणसं असतात, इकडे 5 माणसं असतात, कोणाच्या हातामध्ये टाळ असतो, खाली मृदुंग असतो, एक वीणा असते, मागे कोणीतरी भालदार चौकदार उभे असतात आणि मध्ये कीर्तनकार बुवा कीर्तन करत असतात. तसं तर काही इथे दिसत नाहीये. कदाचित बजेट कमी असेल. प्रश्न तो नाही. ते जे आपण नेहमी बघतो ते सांप्रदायिक कीर्तन, वारकरी कीर्तन. नामदेव महाराजांनी जे कीर्तन महाराष्ट्रामध्ये, आद्य कीर्तनकार म्हणजे संत नामदेव, ते जे कीर्तन त्यांनी सुरू केलं ते नामदेवांचं कीर्तन म्हणजे वारकरी कीर्तन. त्याच्यानंतर जेव्हा पेशव्यांची राजवट आली आणि पूर्ण महाराष्ट्र नाही तो अटकेपार झेंडा गेला महाराष्ट्राचा, तेव्हा तारकाश्रम स्वामी नावाचे एक थोर गुरु होते, त्यांनी ही कीर्तन परंपरा सुरू केली. कारण की हे कीर्तन मुख्यतः दरबारात व्हायचं, त्याच्यामुळे दरबारात जायला माणसं कमी, ऑर्केस्ट्रा जेवढा कमी तेवढं सोपं, म्हणून तबला पेटी एक कीर्तनकार. पद्धत तीच कीर्तनाची. पहिले आपण नमन केलं, जय जयकार केला, एक अभंग घ्यायचा निरूपणासाठी, तो अभंग समजून घ्यायचा आणि त्याला साजेशी असणारी गोष्ट आपण कीर्तनामध्ये ऐकायची. ही या कीर्तनाची परंपरा. म्हणून आज निरूपणासाठी कृष्ण जन्माष्टमीसाठी घेतलेला अभंग कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण
माझे तारू उतरी पैल तारू भव नदीची कृष्ण माझी माता कृष्ण माझा कृष्ण माझी माता कृष्ण माझा तुका म्हणे कृष्ण जीविता विसावा तुका म्हणे कृष्ण जीविता विसावा वाटे न करावा परत जीवा वाटे न करावा परत जीवा कृष्ण माझी माता कृष्ण माझा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू उतरी पैल पारू भव नदीची तुका म्हणे कृष्ण जीवीचा विसावा वाटे न करावा परत जीवा. तुकाराम महाराजांनी हे श्रीकृष्णाचं केलेलं वर्णन. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, तुकाराम महाराज म्हणजे कोण? जगद्गुरु तुकोबार आहे. अहो त्यांची गाथा इंद्रायणीमध्ये डोहात बुडवली होती. सरस्वतीने स्वतः इंद्रायणीने ती वर आणून दिली. अहो ज्यांना सदेह वैकुंठ मिळाला असे तुकाराम महाराज. तुकाराम महाराज जेव्हा सांगतात तेव्हा कान देऊन ऐकावं लागतं. बरं कोणी समजा म्हटलं की अरे कृष्ण कोण आहे, आपल्याला व्यवस्थित आपण रामायण ऐकलं नाही, महाभारत कोणी समजावून सांगितलं नाही, तर काय होतं? गैरसमज वाढतात. कोणीतरी म्हणते काय माहितीये का बुवा, कृष्णाने म्हणे 16 सहस्त्र बायका केल्या. वा वा, आपल्याला काय ना तेवढी सवलत दिली नाही का? तर कृष्णाने थोडं कमीच दिली. अरे तुझ्याकडनं एक सांभाळल्या जात नाही, तू 16 सहस्त्र काय सांभाळणार आहे? मेल्या एकीच्या कटकटीपायी तू तर असून गेलेला आहे. पण कृष्णाने 16 सहस्त्र बायका केल्या, हे खरं आहे का हो? कृष्णाने 16 सहस्त्र बायकांचं पालकत्व स्वीकारलं. कृष्ण त्यांचे पती झाले. आपण हे व्यवस्थित समजावून सांगितलं नाही, लोकांना ते कळत नाही, म्हणून गैरसमज वाढतात. आता आपल्या विद्यापीठाला कुलपती असतो, तो काय आपला नवरा असतो का? राष्ट्राला राष्ट्रपती असतो. आपल्या प्रतिभाताई राष्ट्रपती होत्या, आता द्रौपदीताई मुर्मू राष्ट्रपती आहेत. त्यांना काय राष्ट्रपत्नी म्हणायचं का? त्या पूर्ण राष्ट्राच्या पत्नी झाल्या का? नाही. ज्यांनी राष्ट्राचं पालकत्व स्वीकारलंय, ज्यांनी राष्ट्राचं पालन करणं स्वीकारलंय, म्हणून ते पती, म्हणून ते राष्ट्रपती. श्रीकृष्णाने नरकासुराला मारल्यानंतर त्या सगळ्या स्त्रिया सत्यभामेकडे आल्या आणि सत्यभामेला विचारलं की अगं आम्हाला तुझा नवरा दाखव. ती म्हणे अहो काळा अंधार आहे, उद्या अमावस्या, आज चतुर्दशी, तुम्ही नरकासुराला मारलं कोणी? श्रीकृष्णाने. फराळ कोणी करायचा? आपण. पांडुरंग हरी वासुदेव हरी. नरकासुराला मारल्यानंतर त्या सगळ्या स्त्रिया नरकासुराने ज्या बंदिवासात घातल्या होत्या त्या सगळ्या स्त्रिया बाहेर आल्या. सत्यभामेला विचारू लागल्या की अगं तुझा नवरा कुठे आहे? तिने सांगितलं अगं माझा नवरा इतक्या अंधारामध्ये तुम्हाला दिसणारच नाही, काळा रंग म्हणजे माझा नवरा. अगं तरी पण आम्हाला दाखव. आम्ही सगळ्या ओळीने उभा राहतो
आणि आम्ही हातात दिवे घेतो म्हणून त्यांच्या हातात दीप आणि त्या ओळीने उभा राहिल्या म्हणून ती आवली, म्हणून तो दीपावलीचा सण आपण साजरा करतो. आणि त्यांनी श्रीकृष्णाला पाहिलं आणि म्हणाले की अरे कृष्णा, तू आमची मुक्तता तर केलीस, पण आता आम्ही जायचं कुठे रे? आमच्या नवऱ्यानं त्यांनी मारून टाकलंय नरकासुराने, काय करावं आता? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की तुमचं पालकत्व मी स्वीकारतो, तुमचं पालन पोषण हे माझ्या अधिपत्याखाली होईल. म्हणून कृष्ण त्यांचे पती झाले. कृष्णाने काही सगळ्यांसोबत लग्न नाही केलंय तिथे. हे आपण समजावून सांगितलं नाही तर गैरसमज वाढतात. म्हणून कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. तुकाराम महाराज जेव्हा सांगतात तेव्हा आपल्याला विश्वास ठेवावाच लागतो की कृष्ण ही माझी आई आहे, कृष्ण हे माझे वडील आहेत. छे छे, फक्त तुकाराम महाराजांनीच हे असं सांगितलंय का? नव्हे नव्हे. थोडा डोक्याला ताण दिला ना तर आपल्याला आठवेल कुठला अभंग आहे बरं, कुठल्या संतांनी अजून सांगितलंय हे असायला. माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, शे गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव तुझा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल. नामदेव महाराज पुढे सांगतात बंधू विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरु देवता विठ्ठल, बंधू विठ्ठल, निधान विठ्ठल. सगळी नाती त्या विठ्ठलाशी जोडतात. सगळ्या नात्यांमध्ये जेव्हा विठ्ठल दिसायला लागतो तेव्हा भांडणं होतील का हो? आपली भाषा पण किती गमतीदार आहे बघा. आईकडचे सगळे नातेवाईक म्हणजे कसे जवळचे वाटतात, मामा, ओठ कसे जुळल्या जातात. आणि बाबांकडचे नातेवाईक काका, दूर, आत्या अजून दूर, मावशी जवळची वाटते. कसं? तर या सगळ्या नात्यांमध्ये नामदेव महाराज काय सांगतात की अरे या सगळ्या नात्यांमध्ये समजा तू विठ्ठलाला बघितलं तर का बरं भांडण होतील बरं? अनेक लोक बुवांकडे गेले, मागच्या कीर्तनात आमचे जे आधीच्या पिढीचे कीर्तनकार होते त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की बुवा यांच्याकडे यांच्याबद्दल तुम्ही अजून 2 कडवे जोडा. अरे नाही जोडतायत हो, नाही जोडतायत. का बरं? अहो ते नामदेव महाराजांची रचना आहे, आपण कशी काय जोडायची? अहो पण तुम्ही जोडा ना. काय जोडायचं? सासू विठ्ठल, सासरा विठ्ठल, सांगा ना, सून विठ्ठल, जावई विठ्ठल. सांगितलं तर सोपं नाही पडणार का? अहो नाही जोडताय. पण कदाचित तुकाराम महाराजांनी हे ऐकलं असेल म्हणून तुकाराम महाराजांनी एक गोष्ट त्याच्यामध्ये, एक या अभंगामध्ये एक गोष्ट जाणीवपूर्वक टाकलेली आहे. कुठली? बहीण विठ्ठल, चुलता विठ्ठल. बहीण, बंधू, चुलता कृष्ण माझा. बहिणीशी पण नातं जोडलेलं आहे हो कृष्णाशी. बहिणीशी कसं काय नातं जोडलं? भाऊ कृष्ण आहे, मान्य. चुलता ठीक आहे, एक वेळ मान्य. काका ठीक आहे, कृष्णमय झाले काका, मान्य. पण बहीण, बहीण पण कृष्णमय. थोडासा विचार केला ना तर आपल्याला लक्षात येतं कुठली बहीण हो? भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवंतच सांगतात, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. म्हणजे काय हो? या सगळ्या भूतमात्रांमध्ये ईश्वर हा वसलेला आहे. मग जेव्हा या सगळ्या भूतमात्रांमध्ये ईश्वर हा वसलेला आहे तेव्हा माझ्या आईमध्ये नाही का? माझ्या बहिणीमध्ये नाही का? तर आहे. तर ती बहीण कोणासारखी असते? ती संत मुक्ताबाई सारखी माझी बहीण असते. काय प्रसंग घडला हो? माधुकरी मागायला हे तिघही भाऊ गेले आणि त्यांच्यावरती पूर्ण समाजाने नुसती चेष्टा आणि त्यांना तिरस्कार करून ठेवलं होतं त्या समाजाने पूर्ण. तेव्हा माधुकरी मागताना आपली सावली कोणाच्या एकाच्या अंगावर पडली तर तो मनुष्य इतका चिडला आणि ज्ञानदेवांना काय नाही वाटेल ते बोलला. ज्ञानदेवांना संताप आला, विषाद आला की अरे
या समाजाला मी कशा कोणत्या शब्दात सांगू? यांना काहीच कळत नाहीये. यांना शुद्धीपत्र दाखवलं तरी पण यांना शुद्धता येत नाहीये. यांची विकृत मनस्थिती कशी काय झाली? म्हणून ज्ञानदेवांना जो एकदम विषाद आला, जो तिरस्कार आला, ज्ञानदेव आतमध्ये गेले आणि ताट बंद करून टाकलं स्वतःला एका दारामध्ये. तेव्हा त्यांना समजूत घालणारी कोण होती? कृष्णासारखी त्यांची बहीण मुक्ताबाई. शब्दशस्त्रे झाला क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वप्रत ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. की अहो तुम्ही संतांचा उपदेश माना. ज्ञानोबा, अहो तुमच्या हातून खूप मोठं कार्य घडणार आहे. हे ब्रह्म तुमचं, अहम ब्रह्मास्मी, सगळं ब्रह्म एकच आहे. ज्ञानेश्वरा, ताटी उघडा, आपल्या मनातला विषाद सोडून टाका. तेव्हा ज्ञानदेवांनाही आपल्या चिमुकल्या मुक्ताबाईचं म्हणणं पटलं. ताटी उघडली आणि पुढे ज्ञानेश्वरांनी सगळ्या समाजाला जे प्रबोधन केलं ते आज ज्ञानोबा आपली माऊली आहे. आज ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासी कळस. पुढे तुकोबा म्हणतात, गुरु विठ्ठल गुरु, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू. काय? कृष्ण गुरु आहे, ठीक आहे, तुम्ही गुरु केला. अहो गुरु केला ठीक आहे, पण गुरु केल्यानंतर करायचं काय? ते माझे गुरु आहेत बरं. मला गाणं शिकवतात, पेटी वाजवायला शिकवतात. वा 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 वा. मग तुम्हाला वाजवता येते का? नाही, मला फक्त काळ्या पट्ट्या वाजवता येतात, मला पांढऱ्या पट्ट्या वाजवता येतात. अरे मग काय करतो गुरुचं? काही नाही, दर गुरुपौर्णिमेला गुलाबाचं फूल देतो गुरूंना. मग अरे गुरुला ते आवडणार आहे का? गुरुला ते आवडणार आहे का? गुरुला काय आवडणार आहे? की मी जसं वागलो तसं तू थोडं सुद्धा तरी वागून दाखव. म्हणून कृष्ण जन्म बघितला ना तर हा पूर्ण अवतार आहे कृष्णांचा. याच्या आधी जे 7 अवतार झालेले आहेत ते कुठलेही विष्णूचे पूर्ण अवतार म्हणून ओळखल्या गेलेले नाही आहेत. श्रीकृष्णाचा अवतार हा पूर्ण अवतार म्हणून ओळखला गेलेला आहे. कसा? की याच्या आधीच्या सगळ्या अवतारांमध्ये श्रीकृष्णाला विष्णूंनी मी असं वागतो बघ, मी वागून दाखवलंय, जमतं का तुला ते बघ. पण या अवतारामध्ये श्रीकृष्णाने स्वतः तर तसं वागून दाखवलंच आहे, पण यावरती भगवद्गीतेच्या रूपाने योगी लोक कसे वागतात, ध्यानस्थ लोक कसे वागतात, कर्मयोगी कसे वागतात, भक्तियोगी कसे वागतात, मी वागून सांगतोय अर्जुना. नाही नाही नाही, फक्त सांगतोय नाही, तसं वाग रे बाळा, तसं वाग रे बाळा. वरून अपेक्षा केली आहे की माझं ऐकून समोरचा देखील तसं वागेल, ही इच्छा श्रीकृष्णाने व्यक्त केलेली आहे. म्हणून तुकोबा इथे सांगतात, कृष्ण माझा गुरु. कृष्ण फक्त गुरु नाही आहे, कृष्णाने काय केलं ते समजून मला तसं वागलं पाहिजे ही भावना तुकोबा सांगतात. पुढे तुकोबा फक्त एक शेवटचा शब्द समजला की आपण पूर्वरंग आटोपला. कृष्ण जीवीचा विसावा. वा बाबा, कृष्ण समजा जीवीचा विसावा आहे. 19वा कोण आहे? 21वा कोण? भाग तो नाही. विसावा म्हणजे विश्रांतीचं स्थान. कृष्ण माझा जीवीचा विसावा, वाटे न करावा परत जीवा. ज्या विश्रांतीच्या स्थानी मी पोहोचलेलो आहे तिकडनं या जीवाला दूर करायची माझी इच्छा नाही. म्हणून भगवंत सांगतात, तुकोबा सांगतात या अभंगामध्ये, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्णाने जसं वागलं तसं मला वागलं पाहिजे. पण कठीण आहे हो, नाही ना जमत. कृष्णाने काय काय केलंय? आम्ही छोट्या छोट्या गोष्टी करतो. कसं आहे की छोट्या छोट्या गोष्टींनी सुरू केलं की जमतं. म्हणजे कसं? बघा बरं, मला तबला शिकायचा आहे. दादा 10 कसा वाजतो दाखवा बरं. तर दादा दाखवतात 10. पुन्हा दाखवा बरं दादा 10. अरे बरं धिन कसा वाजतो दादा दाखवा बरं. धिन. आता दोन्ही एकत्र वाजलं तर कसं वाजेल दादा? वा. आणि याला उलट वाजवलं तर वा. आणि एकत्र वाजवलं तर 10 धिन धिन 10. वा, जमलं की मला. आणि दादा याला 2दा वाजवलं तर 10 धिन धिन 10 10 धिन धिन 10. जमलं की मला.
हळूहळू प्रयत्न केला तर मला जमायला लागलाय. आणि याला थोडस डोक्याला खुराक दिलं. धा तीन तीन ता आणि उलट केलं ता धिन धिन धा. आता एकत्र वाजवून बघू बरं. धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तीन तीन ता ता धिन धिन धा. लवकर लवकर वाजवलं तर धा धिन धिन धा धा धिन धिन धा. आणि दादांना म्हटलं याला थोडीशी आपण थोडीशी सुरांची पण साथ देऊया. तर दादा पण सुरांची साथ द्यायला लागतात की अहो मला वाजवता तर आलं पण सुरांसोबत कसं वाजवायचं. तर दादा सूर देतात. जमलं किंवा मला. यालाच आपण काय म्हणतो तीन ताल. तबल्यातला तीन ताल आपण सगळी जण एका मिनिटात शिकलो. आता गुरुदक्षिणा द्यायला दादांकडे यायचं बरं कीर्तन संपल्यानंतर. कसं आहे छोटी छोट्या पद्धतीने सुरुवात केली. काय केलं आपण फक्त धा वाजवला फक्त धिन वाजवला. त्या दोघांना एकत्र केलं धा धिन झालं. असंच करता करता श्रीकृष्णाने जे केलेलं आहे हळूहळू एकत्र एकत्र. काय केलं श्रीकृष्णाने फक्त मुरली वाजवली का नाही. फक्त गायी चारल्या का नाही. फक्त रासक्रीडा केली का नाही. मग श्रीकृष्णाने अजून काय केलं ते आपण कथाभागामध्ये ऐकूया. आणि श्रीकृष्णाने ते केलं त्याचा एक अंश भाग आपण पण आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करूया. म्हणून पूर्वपदाचा अभंगाचं पुन्हा स्मरण करूया. कृष्ण माझी माता कृष्ण कृष्ण माझी माता कृष्ण हार लोका कीर्तन करण्यासाठी हार आणि लोका बंधू सुलता बंधू सुलता कृष्ण माझा कृष्ण माझी माता कृष्ण माझा कृष्ण माझी माता कृष्ण कृष्ण माझे कृष्ण माझे कार्य कृष्ण माझे तरी पहिलं तारू कृष्ण माझी माता कृष्ण माझा कृष्ण माझी माता. कीर्तनाचा भाग असतो त्यांचं पूजन कल्पतिवे यांचे साथीदार आहेत हार्मोनियमवर पंडित यादवराज फड यांचे शिष्य श्री अमोल मोरे. आणि तबल्यावर आहेत पंडित अशोक मोरे यांचे शिष्य श्री विशाल मोरे. यांच्याकडून आपण सत्कार करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. मध्यंतरासाठी थोडा वेळ भजन करूया. मध्यंतर म्हणजे इथे श्रोता आणि कीर्तनकार एकत्र मिळून भजन करतात. सगळेजण गोड आवाजात आपण जिथे जिथे बसले आहात तिथे तिथे भजन करूया. काय लोक स्वतः भजन करत नाही पण शेजारच्याकडे बघतात की त्यांनी केलंय की नाही. आणि कीर्तन संपल्यानंतर बुवा तुम्ही म्हणाले होते ना सगळ्यांनी मिळून करा. त्यांनी टाळी वाजवलीच नाही. त्या भजनाचं
भजनच करत नव्हत्या. आता त्या भजन करत नव्हत्या तर मी काय करू? आहे बाहेरच्या डीजेच्या आवाजाच्या पेक्षा जो कानाला सुंदर आणि गोड आवाज वाटतो तो आवाज आपल्याला ज्याला काढायची इच्छा नाही, बरं मनातल्या मनात करू का? तर मनातल्या मनात नामस्मरण होतं, भजन नाही. ज्या आवाजाने वातावरण पण शुद्धता होते असं हे भजन. दोन्ही हातांनी, आपल्याच एका हाताने आपल्याच दुसऱ्या हातावर टाळी द्यायची आहे, बाकी काही नाही. सगळ्यांनी गोड आवाजात भजन करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. पावन सीताराम. पतित पावन सीताराम. एक शंका फक्त थोडीशी दूर करतो. काही लोकांना वाटतं की हार आणि बुक्का म्हणजे कीर्तनकार बुवाचं कौतुक. नाही, हा या गादीचा सन्मान आहे. नारदांची गादी उभी आहे ती. काही लोकांना अजून एक शंका असते की काळा रंग कशाला? काळा रंग हा निषेधाचा रंग आहे, तर तो माझ्या पांडुरंगाचा रंग आहे. त्या पांडुरंगाचं थोडंसुद्धा अंश आमच्या सगळ्यांमध्ये यावं, नवे नवे आपल्या सगळ्यांमध्ये यावं, ही त्याच्या मागची भावना. म्हणून जय जयकार एकत्र करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. वाह. गोकुळात आनंदी आनंद पसरला होता. गोपालकृष्ण सकाळी सकाळी उठले होते. गोपालकृष्ण 8-9 वर्षांचे होते. गोपाळामध्ये आनंदी आनंद पसरला होता. का? अहो, गोपालकृष्णाने नुकतंच कालिया मर्दन केलं होतं. हो, कालिया नावाचा दुष्ट साप, अहो ज्याने यमुनेचा डोह पूर्ण दूषित करून ठेवला होता. नुसता विषारी फुटकार इकडे तिकडे मारत होता. का बरं? स्वतःचा मस्तवालपणा. या भागामध्ये कोणीही दुसरं यायचं नाही हा त्याचा हेतू. तिकडे कोणीही जायला घाबरत होतं. पाणी तर दूषित झालंच होतं, वातावरण पण दुर्गंधित झालं होतं. अशा वेळी श्रीकृष्णाने ही वाट नाही बघितली की माझ्या घरातल्या कोणाला कालिया चावलाय का, तर मी त्याचा मग काहीतरी बदला घ्यायला जाऊ की बाबा यांनी माझ्या आईला मारलंय, आता मी बदला घेईन. अबे ओ कालिया, असं केलंय का? नवे नवे नवे. समाजाला ज्याचा त्रास आहे त्याच्यासाठी श्रीकृष्ण स्वतःहून धावून गेले आणि नवे नवे आपल्यासोबत आपल्या सवंगड्यांनाही घेऊन गेले. आपण याच्यातनं काय शिकावं? कोणीतरी समजा कुठेतरी रस्त्यात आपल्या गार्डन सिटीत नव्हे पण गार्डन सिटीच्या बाहेर कोणीतरी चुकून कचरा टाकला, अरे तो मी टाकलाय का? माझ्या परिवारातला कोणी टाकलाय का? नव्हे. त्याच्यासमोर मुद्दामून आपणच तो कचरा नेऊन कचरा पेटीत टाकला. त्यालाही कळतं की आपली चूक झाली आहे. आपणही तो परिसर स्वच्छ करायला मदत केलेली आहे. त्याच्यामुळे समाजाचंही कल्याण झालं, त्याच्यामध्येही सत्सद विवेक बुद्धी आली. श्रीकृष्णाकडनं काय शिकावं? तर हे शिकावं. फक्त कालिया आला तर मी ते काहीतरी करेल ना. अरे लेका, छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात केली. आपण आत्ताच शिकलो. फक्त 10 शिकायचा, तबला आपोआप येतो. दिन शिकला, पुढची लेवल येऊन जाते. आता कुठे कालियाचं मर्दन केलेलं आहे आणि सगळीकडे आनंदी आनंद उत्सव चालू आहे. कृष्ण उठले, आंघोळ केली, सकाळची पूर्ण न्याही आटोपली आणि छान तयार झाले. पिवळं पितांबर नेसलंय, कमरेवरती बासरी आहे, डोक्यावरती मोरपिसे आहे. छान कृष्ण गोड असं रूप बाहेर आलं आणि त्यांनी बघितलं. आनंदी आनंद
गोविंद गोविंद अवघात, गोविंद गोविंद अवघात, मुकुंद सावळया, मुकुंद सावळया, आनंदी आनंदी अवघात, आनंदी आनंदी अवघात, आनंदी आनंदी अवघात. जिकडे तिकडे नुसता आनंदी आनंद पसरलाय. वा वा, छान गुढ्या तोरणं उभारणं चालू आहे. सगळीकडे पूजेची तयारी चालू आहे. पूर्ण गोकुळ सजलं आहे. पूर्ण गोकुळ सजलेलं बघून श्रीकृष्णाने फक्त विचारपूस केली नंदराजाकडे, बाबा बाबा हे आज काय चालू आहे हो? आज एवढा आनंद कसा काय? सगळे लोक एकदम छान तयारी करून आलेले आहेत. अहो गुढ्या तोरणे काय, नुसत्या फुलमाळा, काय 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 आहे काय आज? आज कशाचा एवढा आनंद? तेवढा नंद बाबांनी सांगितलं, अरे आज इंद्रपूजेचा दिवस. का इंद्रपूजेचा दिवस? का बरं? इंद्राची का बरं पूजा करायची? तर नंदराजा सांगतात, इंद्रपूजेने वर्षतील धारा, इंद्रपूजेने वर्षतील धारा, इंद्रपूजेने वर्षतील धारा, तुष्ट गोधन मग मिळे विपुल चारा, तुष्ट गोधन मग मिळे विपुल चारा, इंद्रपूजेने मिळे सौख्य सारे, इंद्रपूजेने मिळे सौख्य सारे, करीत आलो रे वर्षानुवर्ष, करीत आलो वर्षानुवर्ष रे. अरे इंद्रपूजेचा दिवस हा. आज इंद्राची पूजा करायची. इंद्रामुळे तर आपल्याला पर्जन्य मिळतं. अरे इंद्रामुळे तर आपल्याला आपला काय व्यवसाय आहे कृष्णा? आपल्याकडे गायी आहेत, आपल्याकडे वासरं आहेत, त्याच्यामुळे आपल्याला दूध मिळतं. दूध, त्या दुधामधनं आपल्याला लोणी, दही, अजून काय आपला पूर्ण पूर्ण व्यापार आपल्या त्या दुधामुळे चालतो रे. त्या गायींचं संरक्षण करण्यासाठी चारा पाहिजे की नाही, त्यांचं पोट भरायला. चारा कसा मिळेल कृष्णा? तो पाऊस पडला तरी मिळेल. वाह, श्रीकृष्णाने सगळं ऐकून घेतलं. म्हणे बाबा एक शंका आहे. काय? नाही म्हणे पाऊस तर पडेल हो, पण तुम्ही काय म्हणता की हा गोधन आपल्याला जे मिळत आहे, हे चारा मिळतोय, तो फक्त पावसामुळे मिळतोय का? अरे मग नव्हे नव्हे, अहो तो गोवर्धन तिकडे आपली रक्षा करायला उभा आहे ना. त्या डोंगरामुळेच तर त्या पर्जन्याला एक गती मिळते, त्याची संयमित गती होते. आज तुम्ही बघा बरं, एकदम समजा पाऊस पडला आणि या परिसराला तो फक्त वाहून घेऊन जाईल. संयमितपणा कसा काय येईल? तर तो त्या गोवर्धनामुळे मिळतो, तिथे असलेल्या झाडांमुळे मिळतो, तिथे असलेल्या गवतांमुळे आपल्याला तो गोधन मिळतं. तर त्या गोवर्धनाची, ते गोवर्धन त्या आलेल्या पर्जन्याला संयमित करतं, म्हणून त्या गोवर्धनाची पूजा नाही करायला पाहिजे का? नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे कृष्णा. मग काय करायचं? नाही, इंद्राची पूजा तर कराच, पण त्यापेक्षा अधिक त्या गोवर्धनाची पूजा देखील करा. इथे एक गोष्ट समजण्यासारखी आहे. कृष्णाने गोवर्धन पूजा करायला सांगितली, याचा अर्थ सगळ्या देवाच्या मूर्ती फेकून द्या अशा काही भाग नव्हता बरं त्याच्यामध्ये. जी पूजा चालू आहे ती पूजा चालूच राहायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी एक समाज उपयोगी काम त्याच्यामध्ये घडलं तर अधिक चांगलं नव्हे का? तर म्हणून सगळ्या गोकुळवासियांना श्रीकृष्णाने सांगितलं, चला 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 चला, आपल्याला काय करायचंय? तर आपल्याला गोवर्धनाची पूजा करायची आहे. म्हणजे काय? म्हणजे काय नाही, चंदन उगाळायचं आणि प्रत्येक झाडाला लावायचं असा वेडेपणा नाही बरं. आपण इकडे इंद्राच्या पूजेसाठी इंद्राची मूर्ती ठेवलेलीच आहे, तिथे नाच नृत्य गाणं होणारच आहे. तर
काही नाही, गोवर्धनाला पण प्रदक्षिणा करू. झाडांनाही नाच आवडतो, झाडांनाही संगीत आवडतं, झाडांनाही नृत्य आवडतं. त्या गोवर्धनाला पण आज आपण थोडंसं महत्व देऊ. आणि काय त्या पूर्ण गोकुळवासियांना वाटलं, कृष्ण अरे तू एवढा लहान गा रे, पण तुझं म्हणणं आम्हाला पटलं बरं, अगदी योग्य म्हटलंस. आपल्याला पर्जन्य तर मिळतं, पण पर्जन्य संयमित होतं ते या गोवर्धनामुळे. आपण झाडं तोडली, वृक्ष तोडलीत आणि डोंगर पाडून टाकले, तर हे पर्जन्य आपल्याला काहीही कामाचं नाही. हे त्या काळात श्रीकृष्णाने गोकुळवासियांना समजावून सांगितलं. आपल्याला कितपत समजतंय तो आता महत्वाचा मुद्दा. अख्खं गोकुळ तयार झालं, गोकुळवासी श्रीकृष्णासोबत वा 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 गोवर्धनाला प्रदक्षिणा मारू लागले. गोवर्धनाला प्रदक्षिणा मारता मारता सगळ्या झाडांचं कौतुक करू लागले, झाडांची पूजा करू लागले, झाडांना फुलं वाहू लागली आणि नृत्य नाच चालू आहे. का कोण जाणे, थोडा अहंकार बळावला. इंद्राला वाटलं की पर्जन्य पाडणारा तर मी, आणि माझी पूजा मला मेन गेस्ट, चीफ गेस्ट वरून तुम्ही बाजूला हाकललं आणि दुसऱ्याला कोणाला तरी तुम्ही स्टेजवरती पुन्हा बसवलेला आहे. अहंकार थोडा दुखावला आणि इंद्राने जो पाऊस पाडला, सावन घन गरजे घुम घुम, सावन घन गरजे घुम घुम, धादिन दिन दा धादिन दिन दा, सावन घन गरजे घुम घुम, सावन घन गरजे घुम घुम, बरसत शीतल जल झुम झुम, बरसत शीतल जल झुम झुम, सावन घन गरजे झुम झुम. पाहता 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 पर्जन्य इतकं पडायला लागलं. सगळेजण गोकुळवासी म्हणायला लागले, कृष्णा तुझ्यामुळे झालंय बरं हे, कशाला ही नुसती आपदा विकत घेतली नाही म्हणून सांगत होतो, तरी पण गेलाच ना गोवर्धनाची पूजा करायला. आला किती राग आता त्या इंद्राला, आता काय करायचं. श्रीकृष्ण म्हणतात की अरे ज्याची पूजा केली रक्षण पण तोच करणार नाही का. चला आपण गोवर्धनाला साकडं घालूया. गोवर्धना अरे आज तुझी पूजा करतोय, तूच आम्हाला मदत कर. पाहता पाहता गोवर्धनाने आपलं रूप वर 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 नेलं. श्रीकृष्णाने फक्त आपली करंगळी लावली. गावातली सगळी मंडळी आपापल्या घरातला बांबू घेऊन आली आणि बांबूचा टेका त्या गोवर्धनाला दिला. गोष्ट समजून घेतली तर आपल्याला कळतं श्रीकृष्णाने सगळ्यांना मदतीला बोलवलेलं आहे. सगळेजण कृष्ण करतोय ना, करू दे त्याला, मी कशाला मध्ये जाऊ, असा कोणीही भाग घेतला नाही. बरं कृष्ण तर करतोच आहे, त्याच्यासोबत मी पण माझा खारीचा वाटा उचलणार. म्हणून सगळ्यांनी आपला बांबू टेका लावला आणि तरी पण सावन घन गरजे घुम घुम, सावन घन गरजे घुम घुम. पाहता 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 सगळेजण म्हणायला लागले, अरे कृष्णा किती वेळ किती वेळ, अरे पाऊस किती पडायला लागलाय, आमचे गाई वासर सगळ्यांना घ्या, सगळ्यांना गोवर्धना आश्रय देईल. गाई वासर घरातली मुलं, अरे जो उत्सव बाहेर चालू होता पाहता पाहता तो उत्सव गोवर्धना खाली चालू व्हायला लागला. 8 प्रहर हा पाऊस चालू होता. सगळ्यांनी आपापले बांबूचा टेकू दिला होता गोवर्धनाला. इंद्राला शेवटी वाटलं की अरे नेमकं झालं तरी काय, अजून कोणीही आलं नाही याचना घेऊन की अरे इंद्रा पाऊस कमी कर. शेवटी इंद्र भगवान स्वतः खाली आले आणि त्यांनी बघितलं, अरे कृष्णा अरे तू नियुक्त केलेले आम्ही देव, तू परमपिता परमेश्वर, का रे आम्हाला असा अहंकार झाला. नाही रे कृष्णा, तुझ्यामुळेच तर आम्ही आहोत. चुकलं माझं, अहंकार झाला. कुठे आहेस कृष्ण, कुठे आहे कृष्ण. इंद्र विचारतात आहे सगळ्या गावकऱ्यांना. सगळीजण म्हणतात की अरे तुम्हाला कोण पाहिजे, तुम्ही देवाचं रूप दिसता आहात पण तुम्ही इथे कोणाला शोधता आहात, तुमची नजर इकडे तिकडे भिरकटते आहे. तेव्हा इंद्र भगवान स्वतः म्हणतात,
दावानयनी यशोदेचा सुकुमार हा दावानयनी यशोदेचा सुकुमार मस्तकी मुकुट कानी कुंडल शोभे मस्तकी मुकुट कानी कुंडल शोभे गळा वैजयंती हार गळा वैजयंती हार यशोदेचा सुकुमार दावानयनी यशोदेचा सुकुमार दावानयनी. श्रीकृष्णाचं ते रूप बघितलं. अहो पाणी ओसरलं. इंद्राने साष्टांग दंडवत घातलं. कृष्णा, आज तू माझा अहंकार मोडला रे. बरोबर आहे. श्रीकृष्णाने पण सांगितलं, अरे इंद्रा, तुझी पूजा तर होणारच आहे, तुझ्यामुळे पर्जन्य तर मिळतंच, पण त्याच्यासोबत पर्जन्य जे संयमित करतं त्या गोवर्धनाची पण पूजा आपल्याला करायची आहे. ही झाली कथा. आपण याच्यातनं काय घरी घेऊन जावं? आज गोकुळाष्टमीच्या उत्सवाला आपण सगळेजण भक्त मंडळी इथे जमलेलो आहोत. छान सजावट केली आहे, छान फुलं आणलेली आहेत, पण ही फुलं कुठून आणली असतील? कदाचित फुलवाल्याकडनं आणली असतील. आपण सगळेजण घरी जाताना कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला, त्या गोवर्धनाचं रक्षण केलं, त्याच्यावरच्या झाडा फुलांचं रक्षण केलं. त्याच्यामुळे आपण आज एक गोष्ट समजून घेऊया की आपण आपल्या घरामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये प्रत्येकाने कुठलं तरी एक झाड लावावं. पुढच्या वर्षीच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवाला त्या झाडाचं फूल घेऊन यावं. झाड लावणं सोपं आहे, ते पुढच्या वर्षीच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीपर्यंत टिकवणं अवघड आहे. आणि आजीने सांगावं, अरे बाळा, मी आज विसरली ना, तर तू पाणी घाल बरं. नाही आहे आपल्या घरी जागा. तुळशी वृंदावन तर असेल. श्रीकृष्णाला तुळस आवडते, तर तुळशीचं एक पान आपण घेऊन येणार पुढच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला. हे आपण आज सगळेजण इथे ठरवूया. आणि तेवढ्यात नाथ महाराज पण सांगतात, फक्त श्रीकृष्णाने गोकुळात बन्सी वाजवली का हो, फक्त मुरली वाजवली का? तर नाही. तर श्रीकृष्णाने गोकुळात करी मुरली वादन, हे जरी असलं तरी कुठलं रूप डोळ्यासमोर ठेवावं? उचलून धरिला गिरी गोवर्धन, उचलून धरिला गिरी गोवर्धन, उचलून धरिला गिरी गोवर्धन, उचलून धरिला गिरी गोवर्धन. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण याच्यानंतर कृष्णाचा जन्म आणि पाळणा करणारच आहोत, त्याच्यामुळे आरती त्यावेळेस होईल. आता श्रीकृष्णाच्या चरणी आणि सगळ्या श्रोत्यांना वंदन करून, साथीदारांना वंदन करून ही कीर्तन सेवा श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की. ॲक्च्युली मला काय वाटतं की माझं ना थोडंसं मी प्रॅक्टिस करतो. आता आपल्या 8 तारखेला जे कीर्तन आहे ना, त्याच्यामध्ये याच्यापेक्षा अजून थोडी प्रॅक्टिस करतो की होतं काय की आपण जेव्हा मध्यमात जातो तेव्हा मला ना थोडीशी अशी कॉन्शियसनेस येते की अरे मध्यमात मी जाईल का, माझी गडबड, पण माझं गडबड होईल का, माझं असं ना मनात भीती. ते कसं आहे ना, तुम्ही वारंवार